राहो एव्हरग्रीन. नमस्कार मंडळी, आरजे मयुरेश आहे तुमच्या सोबत. आणि आजचा दिवस सगळ्यांसाठीच खरंच खूप स्पेशल आहे, कारण की दिवाळी चालू आहे आणि आज लक्ष्मीपूजनाचा दिवस. आणि लक्ष्मीपूजनाबरोबरच आज खूप खास दिवस आहे, कारण की आज आहे बालदिन. नेहरू चाचा तुम्हें सलाम, सब बच्चों को दे पैगाम, जग को जंग से मिटाया, सब बच्चों को मनाया, जन्म दिवस बच्चों के नाम, नेहरू चाचा तुम्हें सलाम, नेहरू चाचा तुम्हें सलाम. नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुट्ठी में क्या है, नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुट्ठी में क्या है, मुट्ठी में है तकदीर हमारी, मुट्ठी में है तकदीर हमारी, हमने किस्मत को बस में किया है. पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती आणि आजचा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. पण भारतातल्या अनेक ठिकाणी किंबहुना ब्रिजवरती अशी छोटी छोटी मुलं असतात जी दिसतात, त्यांचं भविष्य नसतं. काय करणार आहेत ही मुलं पुढे जाऊन माहीत नाही. आणि अशा बऱ्याचशा मुलांना पंडितजींनी आपलंसं केलं आणि त्यांच्या प्रेमाखातरच लहान मुलांचं जे त्यांची आपुलकी जे त्यांनी निर्माण केलेली होती, त्या आपुलकीसाठीच त्यांचा जयंती दिवस हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. आणि असेच काहीशे बाल छान छान गोड चेहरे सध्या माझ्यासोबत आहेत. सगळ्यात पहिल्यांदा पंडितजीच आत्ता आपल्यासोबत आहेत. काय म्हणतात ऐकूयात. श्रीवर्धन पाटोळे 6वीत शिकतोय अंकुर बाल मंदिर तुंग इथं. तो भाषण करतोय स्वतः. पंडितजी आपल्याला काय सांगतायत ऐकूया तर चला. काय बालमित्रांनो, कसं आहात? मजेत ना? काय आठवण येते का माझी तुम्हाला? काय मला पाहून दचकलात? अरे आज बालदिन आहे ना, म्हणून मी तुमच्यासाठी आलोय. मला तुमची खूप काळजी वाटते, पण हा कोरोना मात्र माझ्या बालमित्रांना खूप छळतोय. मला दिसतंय त्यांच्या चेहऱ्यावरील दुःख, चिंता, निराशा. पण खरं सांगू का बाळांनो, तुम्ही अजिबात नाराज व्हायचं नाही आणि आनंदात मजेत राहायचं. मला माहितीये तुमची शाळा सुद्धा आता बंद आहे, त्यामुळे मैदानावर खेळता येत नाही, मित्रांसोबत गप्पा मारता येत नाहीत. आता कळालं, यामुळेच तुमचं अभ्यासात मन लागत नाही. तुम्हाला शाळा लवकरात लवकर हवी आहे ना, असं वाटतंय ना तुम्हाला? ही आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी की माऊली बाळा. खरंच शाळा ही आपल्या आईसारखीच असते. शाळेत आपण खूप काही शिकतो, पण या कोरोनामुळे आता आपले ऑनलाईन शिक्षण चालू आहे. पण बरेच विद्यार्थी या ऑनलाईन शिक्षणाचा फायदा न घेता यावर चेष्टा मस्करी करतात आणि मध्येच काहीतरी बोलतात लेक्चरमध्ये. पण यामुळे त्यांचं शिक्षण नीट शिकलं जात नाही. पण ज्यांकडे मोबाईल नाही, ज्यांची परिस्थिती नाही, त्यांना सुद्धा शिक्षकांनी समजून घ्यायला पाहिजे, त्यांचा सुद्धा काहीतरी विचार करायला पाहिजे. आणि आज मी या बालदिना दिवशी एकच संदेश सांगतो की विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी एकमेकांना समजून घ्यायला पाहिजे, तरच आपला देश बलवान बनेल. आपण सर्वजण अंधाराला घाबरतो, पण शेवटी यात प्रकाशाचा तेज घेऊन सूर्य या अंधाराला सारतोच ना. तसंच या कोरोनाचा अंधार सुद्धा नक्कीच मिटेल आणि सगळीकडे आनंदाचे तेज पसरेल. बाळांनो, तुम्ही या कोरोनाला अजिबात घाबरू नका. तुम्ही फक्त आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. कशी ते मी सांगतो. वेळच्या वेळी साबणाने व हँडवॉशने हात धुवा आणि अतिशय गरज असेल त्याच वेळेला तुम्ही बाहेर जा. बाहेर गेल्यावर 2 मीटरचे म्हणजे 6 फुटाचे अंतर ठेवा. त्यापेक्षा घरीच राहा, सुरक्षित राहा. चला बरं, आता मी तुमच्यासाठी बघा काय आणलंय. अरे गर्दी करू नका, प्रत्येकासाठी आणलंय मी. हे घ्या गुलाबाचे फूल. असेच तुम्ही कायम आनंदी राहा. चला तर मग मी जातो. आणि हो, तुम्हाला जर माझी आठवण येत असेल तर तुम्ही फक्त मनापासून चाचा अशी हाक मारा. मी लवकरच तुम्हाला भेटायला येईन. धन्यवाद. अरे वाह, क्या बात आहे चाचाजी. तुम्ही तर खरंच आम्हा सगळ्यांना, लिसनर्सना खुश केलं. आणि सांगितल्याप्रमाणे सूर्य येतो, आशेचा किरण एक असतोच आपल्यासोबत. कितीही संकट आली तरी आपण माणूस आहोत, वाट बघत असतो की काहीतरी माझ्या आयुष्यात एक आशेचा किरण आहे, आणि त्या किरणाची वाट आपण बघत असतो. लवकरात लवकर आपल्या सगळ्यांवरचं हे कोरोनाचं सावट आहे हे दूर होईल आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आयुष्य जे पूर्ववत सुखावह होईल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात. खरंच श्रीवर्धन, कमालीचं हे भाषण आहे. मला वाटलं की प्रत्यक्ष चाचाजींसोबतच मी बसलोय का काय असा फील आला. इतकं छान बोललास तू, थँक्यू सो मच. मंडळी, असं असताना मनात बऱ्याचशा भावना असतात. आपण बऱ्याचदा म्हणतो की कुछ बातें ऐसी होती है जो कह नहीं सकते, कहने की रह जाती है.
आणि अशाच काही गोष्टी असतात ज्या आपण लिखाणातून, पत्राच्या माध्यमातून पूर्वी बोलल्या जायच्या. आणि असंच एक पत्र आता आपल्या समोर नेहरूजींना लिहिलेलं आहे. जिल्हा परिषद शाळा नंबर 2ची ही विद्यार्थिनी आहे, समडोलीवरून आपल्या इथं आलेली आहे. सो चला तर मंडळी, तिनं नेहरूजींना काय पत्र लिहिलंय ऐकूयात सूर्यानीकडून. माननीय चाचा नेहरू यांना साष्टांग नमस्कार. विनंती विशेष पत्रास कारण की दरवर्षी आम्ही मुले तुमचा जन्मदिवस म्हणजे 14 नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून साजरा करतो. बालदिनच्या या दिवशी आम्हा मुलांना अनेक उपक्रमामध्ये भाग घ्यायला मिळतो. त्याप्रमाणे हा दिवस आमच्या शाळेमध्ये विविध स्पर्धेने साजरा होतो व शाळेकडून आम्हाला मिठाई दिली जाते. पण ह्या वर्षी कोरोना हा भयंकर रोग आला, त्यामुळे शाळा बंद आहे. मैदानावर खेळता येत नाही, मित्रासोबत गप्पा मारता येत नाही, अभ्यासात मन लागत नाही. पण आमचे पाटोळे सर व सर्व शिक्षकांनी आम्ही सर्व मुलींनी कोणत्याही प्रकारची उणीव भासू दिली नाही. आमच्या सर्व शिक्षकांनी हातीने उतडीस घेऊ ह्या ग्रुपवर माध्यमातून आम्हाला शिक्षण दिले व देत आहेत. लवकरात लवकर शाळा उघडेल असे आम्हाला वाटते. ही आवडते मजमनापासून ही शाळा लावितेला ही जसा माऊली बाळा. आम्हा मुलींचे आवडते चाचा म्हणून आज अनेक वर्षांतही तुम्ही आम्हाला खूपच प्रिय वाटतात. तुमचा तो टवटवीत चेहरा, तुम्ही भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्यानंतर तब्बल 17 वर्ष या देशाचे पंतप्रधान म्हणून दिलेले योगदान आम्हाला सदैव नवी प्रेरणा देत राहील. तुमच्या पोटाच्या खिशाला लागलेले गुलाबाचे फूल पाहिले की तुम्ही सुद्धा त्या गुलाबासारखे टवटवीत व उत्साही वाटतात. ज्या प्रेमाने गुलाबाचे फूल सुगंध देतात, सगळ्यांना आनंद देतात, त्याप्रमाणे चाचाजी तुम्ही ह्या देशातल्या नागरिकांना आणि विशेष करून आम्हा मुलांना खूप आनंद, उत्साह व प्रेरणा दिली आहे. मुले आणि फुले यात रमणारे चाचा नेहरू तुम्ही कालही आणि आजही आम्हा मुलांना प्रिय आहात. मुलांशी गप्पा मारताना तुम्ही ही मुले होऊन रमायचात. मी अजून मोठे झाले की तुमचे डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे आत्मचरित्र वाचणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्वाचे पैलू मला सदैव प्रेरणा देत राहील. खूप लिहिण्यासारखं आहे, पण इथेच मी थांबते. तुमची लाडकी सूर्यानी. वा, क्या बात आहे. आपल्याला माणसांना बोलताना सुद्धा 1-2 शब्द बोलायचे म्हटलं तर आपण 10 वेळा विचार करतो, पण लहान मुलं असतात आणि त्यांच्या मनातल्या भावना ज्या आहेत खरंच ग्रेट असतात. आणि ह्याच भावना तिनं पत्राच्या माध्यमातून मांडलेल्या होत्या. सध्या सूर्यानी कांबळे हिनं आपल्या भावना ज्या आहेत त्या आपल्यासमोर पत्राच्या माध्यमातून मांडल्या. చకరక చీచాచో చకలోరం గండో వండో లకరకటం అక్కో టక్కో ఇడిగిడి గిడిగో ఇడిపాయ్ విడిపాయ్ చికిచకచో గిలిగిలిమల్ సులుసులుమల్ మకరక హుకుబుకురే టుకుబుకురే చకలక బిక్కో చిక్కో సిలి సిలి సిలిగో బగడదుం జగడదుం చికిచకచో.
देखो देखो क्या वो पेड़ है, चादर ओढ़े या खड़ा कोई। हे देखो देखो क्या वो पेड़ है, चादर ओढ़े या खड़ा कोई। बारिश है या आसमान ने छोड़ दिए हैं नल खुले कहीं। हो हम जैसे देखे ये जहां है वैसा ही, जैसी नजर अपनी खुल के सोचे आओ। पंख जरा फैलाओ, रंग नए बिखराओ, चलो 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 नए ख्वाब बुन ले। मस्ती में डोले बम बम बोले, मस्ती में तू डोल रे। बम बम बोले मस्ती में डोले, बम बम बोले मस्ती में तू डोल रे। भला मछलियां भी क्यों उड़ती नहीं, ऐसे भी सोचो ना। सोचो सूरज रोज नहाए या बाल भिगो के ये बुद्धू बनाए। हमने ये सारे तारे टिमटिमाए या फिर गुस्से में कुछ बड़बड़ाते रहे। खुल के सोचे आओ, पंख जरा फैलाओ, रंग नए बिखराओ, चलो 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 नए ख्वाब बुन ले। फुल आंखें बंद तो डब्बा गुल, ओए बंद दरवाजे खोल रे, हो जा बिंदास बोल रे। मैं भी हूँ तू भी है, ओ मैं भी तू भी, हम सब मिलके बम चिक बम 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 बम। ऐसी रंगों भरी अपनी दुनिया है क्यों, सोचो तो सोचो ना। प्यार से चुन के इन रंगों को किसी ने सजाया, ये संसार है जो इतनी सुंदर है अपनी दुनिया। ऊपर वाला क्या कोई कलाकार है, खुल के सोचे आओ, पंख जरा फैलाओ, रंग नए बिखराओ, चलो 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 नए ख्वाब बुन ले। बम बम बोले मस्ती में डोले, बम बम बोले मस्ती में तू डोल रे। बम बम बोले मस्ती में डोले, बम बम बोले मस्ती में तू डोल रे। बम बम बोले मस्ती में डोले, बम बम बोले मस्ती में तू डोल रे। बम बम बोले मस्ती में डोले, बम बम बोले मस्ती में तू डोल रे। 90.4 ग्रीन FM, सुनो ग्रीन रहो एव्हरग्रीन। आपण आता पत्र तर ऐकलंच मंडळी, पण आता पत्र लिहायचं, कुठलीही गोष्ट क्रिएट करायची म्हटल्यावरती प्रचंड त्रास असतो. आणि कुठलाही लेखक असू दे, दिवस रात्र कित्येक वर्ष घालवल्यानंतर एखादी गोष्ट त्याला उमगते, काहीतरी सापडते, मग तो लेखणी घेऊन ती गोष्ट कागदावरती उतरवतो आणि मग त्याच्यामध्ये भाव ओतायचे, त्याच्यामधल्या सगळ्या गोष्टी त्या लेखामध्ये येणं गरजेचं असतं.
लिहायचं, क्रिएट करायचं खरंच खूप मोठी कला असते. पण आपण म्हणतो आजकालची मुलं जी आहेत खरंच खूप टॅलेंटेड आहेत, आणि असंच एक टॅलेंटेड व्यक्तिमत्व छोटीशी श्रावणी पाटील सध्या माझ्यासोबत आहेत. आणि तुम्हाला मंडळी ऐकून धक्का बसेल, श्रावणीनं आजपर्यंत तब्बल 50 कविता लिहिलेल्या आहेत आणि 5 गोष्टी सुद्धा लिहिलेल्या आहेत. ज्येष्ठ साहित्यिक नामदेव माळी साहेब आणि तिचे गुरु कृष्णात पाटोळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तिची ही वाटचाल चालू आहे. आणि तिनंच लिहिलेली एक छानशी कविता मला म्हणजे सादर करायचा मोह आवरला नाही, मीच म्हणून दाखवतो ती कविता. सकाळी लवकर उठायचं, गडबडीनं पटकन आवरायचं, पाठीवरती दप्तर घ्यायचं, धावत पळत शाळेत जायचं. जेव्हा बालदिन येतो आपण सगळे भाषण करतो. बसल्यावर घसरगुंडीवर जीव होतो खालीवर. बसल्यावर घसरगुंडीवर जीव होतो खालीवर. संपायचा दिवस सुट्टीचा, अभ्यास करायचा शाळेचा. कितीही मारल्या उड्या, बंद होत नव्हत्या खोड्या. आता काहीच करता येईना, कोरोना काही जाईना. बंद झाल्या शाळा, शाळेला लावला टाळा. घरातून बाहेर नाही पडायचे, घरातून अजिबात बाहेर नाही पडायचे. घरीच कोंडून बसायचे. बाहेर जाता येईना, मैत्रिणींशी खेळता येईना. कसा साजरा करायचा बालदिन, आता फक्त आठवायचे गेलेले दिन. वा, काय या शब्दांमध्ये कमाल आहे मंडळी. आपण आता जे काही ऐकलं ते अजिबात तुम्हाला वाटणार नाही की हे 5वीच्या विद्यार्थिनीने एका लिहिलेलं आहे. खरंच कमाल ते सगळे तिचे गुरुवर्य, आणि कमाल आहे ही श्रावणी. श्रावणी, खूप खूप स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये आणि थँक्यू सो मच. मी आता भविष्यातल्या एका मोठ्या साहित्यिकासोबत बसलोय असं मला सध्या खरंच वाटतंय. श्रावणी, बालदिनावरती तर तू खूप छान लिहिलंयस आणि मला तर खूप आवडली तुझी ही कविता. पण शाळा बऱ्याच दिवसांपासून बंद आहेत, त्याच्यावरती काही लिहिलंयस का ग तू? लिहिलं ना, मी बंद कुलपातली शाळा ही कविता लिहिलेली आहे. मग आम्हाला म्हणून दाखवशील? दाखवते ना. बंद कुलपात माझी शाळा, बंद कुलपात माझी शाळा, उडून गेली तिची कळा, उडून गेली तिची कळा. जमला सारा केर कचरा, जमला सारा केर कचरा. त्याचा झाला सर्वत्र पसारा, त्याचा झाला सर्वत्र पसारा. नाही दंगा करणारी मुलं, नाही दंगा करणारी मुलं. झाडावर सुकून गेली फुलं, झाडावर सुकून गेली फुलं. स्वच्छता करणारे चिमुकले हात, स्वच्छता करणारे चिमुकले हात. आता कोणीच येईना वर्गात, आता कोणीच येईना वर्गात. झाडांना मिळता मिळेना पाणी, झाडांना मिळता मिळेना पाणी. ऐकू येईना सुंदर गाणी, ऐकू येईना सुंदर गाणी. बोलवू लागल्या शाळेच्या भिंती, बोलवू लागल्या शाळेच्या भिंती. शाळेतील रंगत सांगू किती, शाळेतील रंगत सांगू किती. झाडांना लागली गोड फळे, झाडांना लागली गोड फळे. मन माझे शाळेकडे वळे, मन माझे शाळेकडे वळे. मला वाटते शाळेकडे पळावे, मला वाटते शाळेकडे पळावे. शाळा उघडल्याचे मला कळावे, शाळा उघडल्याचे मला कळावे. शाळेला आलाय आता कंटाळा, शाळेला आलाय आता कंटाळा. कारण तिला लावलाय टाळा, कारण तिला लावलाय टाळा. धन्यवाद. खरंच मंडळी, शाळेला टाळा लावलेला आहे, लहान मुलांना कंटाळा आलाय. ऑनलाईन शिक्षण तर चालू आहे पण ती मजा नाहीये. मध्यंतरी आपण सुद्धा ग्रीन FM च्या माध्यमातून वक्तृत्व स्पर्धा घेतलेली होती. बऱ्याचशा लहान लहान मुलांनी आपल्यापर्यंत प्रतिक्रिया पोहोचवल्या की आमच्या शाळेतल्या त्या गोष्टी आम्ही मिस करतोय. शाळेत एकत्र बसून डबा खाणं असेल, शाळेतली छडी असेल. खरंच शाळेत असताना वाईट वाटतं ती मारलेली छडी, पण आता मात्र मुलांना त्रास होतोय आणि वाटतंय की शाळेत 2 छड्या खाव्यात, पण ते शाळेतलं वातावरण, शाळेतली ती जी मजा आहे ती अनुभवायला मिळावी. खरंच श्रावणी, सलाम आहे तुला. खरंच क्वालिटी एकदम भारी गाणं तू लिहिलेलं आहेस, भारी कविता लिहिलेली आहेस. भविष्यात जाऊन अशीच छानशी एक आर्टिस्ट बनावीस, छानशी एक लेखिका बनावीस, अशा तुला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. लकड़ी की काठी काठी पे घोड़ा, घोड़े की दुम पे जो मारा हथौड़ा. दौड़ा 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 घोड़ा दुम उठा के दौड़ा. लकड़ी की काठी काठी पे घोड़ा, घोड़े की दुम पे जो मारा हथौड़ा. दौड़ा 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 घोड़ा दुम उठा के दौड़ा. लकड़ी की काठी काठी पे
टकबक टकबक घोड़ा पहुंचा चौक में था नाई घोड़े की किनाई ने हजामत जो बनाई दौड़ा 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 घोड़ा दुम उठा के दौड़ा लकड़ी की काठी काठी पे घोड़ा घोड़े की दुम पे जो मारा हथौड़ा दौड़ा 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 घोड़ा दुम उठा के दौड़ा ला 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 घोड़ा था घमंडी पहुंचा सब्जी मंडी बर्फ पड़ी थी बर्फ में लग गई ठंडी टकबक 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 घोड़ा था घमंडी पहुंचा सब्जी मंडी बर्फ पड़ी थी बर्फ में लग गई ठंडी दौड़ा 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 घोड़ा दुम उठा के दौड़ा लकड़ी की काठी काठी पे घोड़ा घोड़े की दुम पे जो मारा हथौड़ा दौड़ा 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 घोड़ा दुम उठा के दौड़ा 90.4 Green FM. सुनो ग्रीन, राहो एव्हरग्रीन. तर मंडळी, आपल्याला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल काहीच गोष्टी माहिती आहेत की लाडानं त्यांना चाचा म्हटलं जायचं. त्यांचा 14 नोव्हेंबर रोजी जयंती दिवस असतो आणि त्यांचा जयंती दिवस हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. पण असे बरेचसे पैलू आहेत जे आपल्या समोर अजून उघडलेले नाहीयेत किंवा आपल्याला माहिती नाहीयेत. आणि हेच पैलू आता आपल्या समोर उघडतीये सान्वी पाटील. सान्वी, काय सांगशील ग चाचा नेहरूंबद्दल? पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. ते एक कुशल राजकारणी, उत्तम लेखक आणि वक्ते होते. त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबाद येथे झाला. त्यांच्या आईचे नाव स्वरूप राणी होते व वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू होते. ते व्यवसायाने वकील होते. पंडित नेहरूंनी त्यांचे उच्च शिक्षण इंग्लंडमधून घेतले. वडिलांप्रमाणेच ते देखील वकील झाले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सामील होऊन त्यांनी ब्रिटिशांच्या राजवटींविरुद्ध लढा दिला. त्यांना बऱ्याच वेळा तुरुंगवास भोगावा लागला. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर ते भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून निवडले गेले. पंडित नेहरूंना लहान मुले व गुलाबाची फुले फार आवडत. मुलांनाही ते फार आवडत असत. मुले त्यांना चाचा नेहरू म्हणून ओळखत असत. बालकांविषयी पंडित नेहरूंना वाटणाऱ्या प्रेम व जिव्हाळ्याची आठवण म्हणून दरवर्षी त्यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. ते एक महान दृष्टी, प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम, देशप्रेम आणि बौद्धिक शक्ती असलेले व्यक्ती होते. आराम हराम आहे हे त्यांचे प्रसिद्ध घोषवाक्य आहे. धन्यवाद. खरंच मंडळी, एवढा मोठा प्रवास आपल्याला माहिती नसतो. प्रत्येक माणूस मोठा होतो किंवा तो नावारूपास येतो, त्याच्या मागं बराचसा खडतर प्रवास आपल्याला माहिती नसतो. आणि हाच प्रवास आपल्याला आता सान्वी पाटील हिनं सांगितला. कशा पद्धतीनं त्यांनी एवढ्या खडतर प्रवासातून त्यांची डिग्री पूर्ण केली, वकिली त्यांनी पूर्ण केली आणि त्याच्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू हे आपल्या भारताचे पंतप्रधान झाले. मंडळी, आपण बोलताना बऱ्याचदा अडखळतो. मराठी बोलताना आपल्याला काही गोष्टी
असं होतं की यार थोडासा विचार करायला पाहिजे होता, पण तोंडातून गेलेला शब्द हा शब्द असतो. मराठी बोलताना एवढे प्रॉब्लेम होतात, इंग्लिश बोलताना काय होतं आपल्या सामान्य माणसांना तर खरंच थोडंसं ऑकवर्डनेस असतो की कसं बोलू, किंवा इंग्लिश वाक्य माझ्याकडून काही चुकीचं जात नाहीये ना. पण ही नवीन पिढी जी आहे, लहान लहान मुलं जी आहेत, ती फार टॅलेंटेड आहेत. मगाशी इथं आलेली सगळेजण होते, पटकन एका मुलीनं मला हाक मारली, हॅलो दादा, एक्सक्यूज मी. अरे म्हणले यार मी सुद्धा एवढं अजून इंग्लिश बोलत नाही, हे कशी काय बोलतायत. आणि असंच इंग्लिश सध्या आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आलेली आहे. पंडित नेहरूजींचं भाषण करतेय इंग्लिशमधून आदिती पवार. आदिती, स्टार्टअप. Hello everyone, my name is Aditi Ashok Pawar. I am in 4th standard. I am speaking few lines about Jawaharlal Nehru. Jawaharlal Nehru born on 14 November 1889. His birthday is celebrated as Children's Day in India. He was first Prime Minister of Independence India and leader of India's nationalist movements. On 13 March in Holi, Chacha Nehru is in important work. The children are coming with color to Chacha Nehru, but he is in work. The children said, "We will play next time." The Chacha Nehru come with color and play with children. He like rose and children to play. He take poor children also to play. He loved children very much. They called him Chacha Nehru because of the love. Thank you everyone. थँक्यू सो मच. मला थँक्यू सो मच एवढंच इंग्लिश बोलायला येतं मंडळी, त्यापेक्षा जास्ती मी बोलू शकत नाही. पण खरंच ग्रेट आहेत ही सगळी मुलं सुद्धा. किती छान पद्धतीनं, किती फ्लुएंट पद्धतीनं तिचे उच्चार बघितलं, तिचं डिक्शन बघितलं, क्या बात आहे, कमाल. मला वाटतं की थँक्यू सो मच हे सुद्धा 6वी 7वी पर्यंत कळत सुद्धा नव्हतं कसं म्हणायचं असतं. पण ही मुलगी अवघी 4थीत असताना इतक्या छान पद्धतीने तिनं ते भाषण तिचं सादर केलं. मन के सच्चे बच्चे, मन के सच्चे, सारे जग की आँख के तारे, ये वो नन्हे फूल है जो भगवान को लगते प्यारे. बच्चे मन के सच्चे. खुद मन जाए, फिर हम जोली बन जाए. झगड़ा जिसके साथ करे, अगले ही पल फिर बात करे. झगड़ा जिसके साथ करे, अगले ही पल फिर बात करे. इनको किसी से बैर नहीं, इनके लिए कोई गैर नहीं. इनका भोलापन मिलता है सबको बाह पसारे. बच्चे मन के सच्चे, सारे जग की आँख के तारे, ये वो नन्हे फूल है जो भगवान को लगते प्यारे. बच्चे मन के सच्चे. इंसान जब तक बच्चा है तब तक समझो सच्चा है. जूं जूं उसकी उम्र बढ़े, मन पर झूठ का मैल चढ़े. क्रोध बढ़े, नफरत घेरे, लालच की आदत घेरे. बचपन इन पापों से हटकर अपनी उम्र गुजारे. बच्चे मन के सच्चे, सारे जग की आँख के तारे, ये वो नन्हे फूल है जो भगवान को लगते प्यारे. बच्चे मन के सच्चे. तन कोमल मन सुंदर है, बच्चे बड़ों से बेहतर है. इनमें छूत और छात नहीं, झूठी जात और पात नहीं. भाषा की तकरार नहीं, मजहब की दीवार नहीं. इनकी
सच्चे, सारे जग की आँख के तारे, ये वो नन्हे फूल है जो भगवान को लगते प्यारे, बच्चे मन के सच्चे, बच्चे मन। 90.4 Green FM. Suno Green, Raho Evergreen. मंडळी, जवळपास पाऊण वर्ष झालं शाळा बंद आहेत आणि शाळा ज्यावेळेस चालू असते त्यावेळेस मुलं कारणं शोधत असतात की यार आता आज अभ्यास करायचा नाहीये आणि काय आता कारण देता येईल, काय कारण देता येईल. बऱ्याच वेळेला असं असतं, डोकं दुखतं, पोटात दुखतं, गुडघा दुखतो, पायाला काहीतरी लागतं आणि अशा सगळ्या गोष्टींना, कारणांना, ह्या सगळ्यांना कंटाळलेले असतात घरातली पालक मंडळी. आणि हीच काही काही कारणं अशी छान छान त्या आपल्या मैत्रिणींनी शोधलेली आहेत. माझ्यासोबत आहेत निधी, आक्सा आणि श्रावणी. चला तर ऐकूयात त्यांनी अभ्यास करायचा नाहीये म्हणून काय काय कारणं शोधली आहेत. घड्याळात वाजला एक, आईने गेला केक, केक खाण्यात 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 2, बाबांचा आला फोन, फोनवर बोलण्यात 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 3, ताईची हरवली पिन, पिन शोधण्यात 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 4, आईने दिला मार, मार खाण्यात 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 5, ताईने केला नाच, नाच बघण्यात 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 6, आईने केला चोहा, चोहा पिण्यात 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 7, आईने केला भात, भात खाण्यात 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 8, दादानी फोडला माठ, पाणी पुसण्यात 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 9, इकडून आली माऊ, माऊला शोधण्यात 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 10, बाबा आले पहा, बाबाला पाहण्यात 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 10 आणि बाबा आले पहा. बाबा आल्यानंतर सगळेच जण गप्प बसत असतात. मंडळी, खरंच गोड गाणं आहे आणि हे गाणं प्रत्येक वर्गातल्या प्रत्येक मुलानं, प्रत्येक शाळा शिकलेल्या मुलानं म्हटलेलं असतं. प्रत्येकाला हे गाणं एकदा ना एकदा होईना ऐकलेलंच असतं आणि हे गोड गाणं बऱ्याच दिवसांनी मी सुद्धा ऐकलेलं आहे शाळा संपल्यानंतर. तर ही एवढी टॅलेंटेड मुलं आहेत. आज बाल दिवस. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आज आपल्या समाजामध्ये बरीचशी अशी मुलं आहेत ज्यांच्याकडे टॅलेंट तर आहे पण त्यांना योग्य असा सपोर्ट मिळत नाही, योग्य असा प्लॅटफॉर्म मिळत नाही. प्रत्येकाकडे वेगवेगळी कला असते. कुणी लिहितं, कुणी नृत्य चांगलं करतं, कुणाकडे बोलण्याची कला असते, कुणाकडं नाटक करू शकतं, कुणी मिमिक्री छान पद्धतीनं करू शकतं. प्रत्येकाच्या कला असतात, फक्त गरज असती ते त्यांना सपोर्टची. आणि आज असं नाहीये की यार आमचा मुलगा अभ्यास करत नाही किंवा त्याला अभ्यासात रस नाही म्हणून तो आता आयुष्यात काहीच करू शकत नाही. आज खूप छान छान संधी उपलब्ध आहेत. कला क्षेत्रात असू दे, जर काही वेगळ्या फील्डमध्ये त्याला आवड असेल तर त्या क्षेत्रात सुद्धा. तर नक्कीच आपल्या मुलांना पुश करा, त्या गोष्टींची माहिती द्या. आणि ह्या मुलांना जर का तुम्ही पब्लिश केलं तर ही मुलं नक्कीच तुमचं नाव उद्या उज्ज्वल करणार आहेत. जसं सध्या ह्या मुलांना पुश करतायत कृष्णात पाटोळे सर सध्या माझ्यासोबत आहेत. या सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन आपल्या स्टुडिओमध्ये आज आलेले आहेत. सर, कशा पद्धतीनं तुमच्या या विद्यार्थ्यांना तुम्ही मार्गदर्शन करता? सध्या काय झालेलं आहे, कोरोनामुळे सगळीकडं शाळा बंद आहेत. पण शाळा बंद आहे, शिक्षण चालू आहे. असं बऱ्याच ठिकाणी कोण ऑनलाईनच्या माध्यमातून घेतं आणि कोण वेगवेगळ्या पद्धत वापरतात. पण आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आम्ही वेगळे प्रयोग केलेला आहे की घरी राहू, सुरक्षित राहू, घरीच शाळा भरू. म्हणजे शाळेचा फील मुलांना यावा म्हणून अगदी शाळा त्याचे ग्रुप केले, 12 ग्रुप झाले आणि पालकांच्या सहमतीनं अगदी कोरोनाचे सगळे नियम पाळून एखाद्या घरामध्ये, एखाद्या खोलीमध्ये 4-5 जणांची शाळा भरू लागली. अर्थात त्याच्यावरती मॉडरेट कोणी करायचं तर त्याच घरातले पालक समन्वयक म्हणून नेमले आणि त्या गटातली एखादी हुशार मुलगी तिला गटनायक केलं. आणि अशा पद्धतीनं सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत ह्या शाळेचं वेळापत्रक करून दिलं आम्ही. माझ्याबरोबर माझे सहकारी शिक्षक संतोष गुरव आहेत, मगदूम मॅडम आहेत, देवळकर मॅडम आहेत आणि यांच्या सर्वांच्या सहकार्यातून
घंटा वाजवून अगदी प्रत्यक्ष घंटा वाजते, प्रार्थना होते आणि वेळापत्रकाप्रमाणे शाळा होते. त्या वेळापत्रकात खेळाचा तास आहे, जेवणाची सुट्टी आहे, टीव्हीवर कार्यक्रम बघण्याचा वेळापत्रक आहे. असं सगळं केल्यामुळं घरीच राहून सुरक्षित राहून आज ऑफलाईन पद्धतीनं 100% मुली त्या शाळेचा आनंद घेत आहेत, शाळेचा फील होतोय त्यांना. आणि म्हणून त्या शाळेमध्ये मुली आज आमच्या रोज डायरी लेखन करायला लागलेल्या आहेत, अभिव्यक्त व्हायला लागलेल्या आहेत, लेखन करायला लागलेले आहेत. आणि त्याचाच भाग म्हणून बालदिनाचं औचित्य साधून आमच्या मुलांनी नेहरूंच्या वरती कविता केल्या, भाषण केलं, काहींनी गाणी म्हटली, इंग्रजीमध्ये भाषण केलं. हा सगळ्याचा परिपाक मला वाटतं ह्या कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे आम्ही एवढा वेळ देऊ शकलो. अर्थात घरी राहू, सुरक्षित राहू, घरीच शाळा भरू या आगळ्या वेगळ्या उपक्रमानं. थँक्यू सो मच सर. आणि तुमच्यासारखे एवढे क्रिएटिव्ह शिक्षक जर का असतील तर का अशी मुलं तयार होणार नाहीत आणि का असे क्रिएटिव्ह आपली पुढची पिढी जी आहे ती तयार होणार नाही. खरंच तुमचं सर काम खूप मोठं आहे, तुम्हाला कामाला खूप मोठा एक सलाम. आणि थँक्यू सो मच. आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, सगळी मुलं आलीत आणि हा मंडळी हा कार्यक्रम सुद्धा आपले कोरोनाचे सगळे नियम पाळून सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करून केलेला आहे. लहान लहान मुलं आहेत, त्यांच्या तब्येतीची तर काळजी घ्यायलाच पाहिजे आणि लवकरात लवकर आपण या कोरोनाच्या संकटातून बाहेर पडूया अशी अपेक्षा व्यक्त करू. आणि फक्त अपेक्षा नाही तर त्या सरकारनं घालून दिलेल्या सगळ्या नियमांचं पालन सुद्धा करू. सोशल डिस्टन्सिंग असेल, बाहेर पडल्यानंतर मास्क असेल, सॅनिटायझरचा वापर असेल, वेळोवेळी करूयात आणि लवकरात लवकर कोरोनाला बाय बाय म्हणूयात. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार, करे दरियाओं को आर पार आशाएं, तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले, आशाएं खिले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी, आशाएं खिले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी. अपने संग तुझको वहाँ जन्नत से मुलाकात हो, पूरी हो तेरी हर दुआ, आशाएं खिले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी, आशाएं खिले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी. गुजरे ऐसी हर रात रात, हो ख्वाहिशों से बात बात, आशाएं लेकर सूरज से आग आग, गाए जा अपना राग राग, आशाएं कुछ ऐसा करके दिखा, खुद खुश हो जाए खुदा, आशाएं खिले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी,
101.4 Green FM. Suno Green, Raho Evergreen.